प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने आपल्याला प्रेमपूर्वक शुभेच्छा. कसे आहात? सर्व काही ठीक आहे ना? आपण शेवटच्या महिन्यात आलो आहोत नाही का? असं वाटतं की आपण नुकतेच नवीन वर्षात प्रवेश केला होता, पण आपण आधीच शेवटच्या महिन्यात पोहोचलो आहोत. फक्त मागे वळून बघा, यावर्षी आपण कोणता मार्ग पार केला आहे. किती संघर्ष, दुःख, यातना, संकटे आणि अडथळे आले होते. प्रभूने आपल्याला हे सर्व पार करून नेण्याची क्षमता दिली आणि मार्गदर्शन केले. तुम्हाला माहित आहे का, यामागे कारण काय आहे? यामागे कारण आहे. आपण ते लक्षात ठेवले पाहिजे आणि आज प्रभूचे आभार मानले पाहिजेत. स्तोत्र संहिता 117 वचन 2. कारण त्याची दया आमच्यावर विपुल झाली आहे आणि परमेश्वराचे सत्य सनातन आहे. परमेशाचे स्तवन करा. प्रभूची दयाळू कृपा आपल्यावर फार मोठी आहे. मला प्रत्येक गोष्ट आठवते. प्रभूने मला ज्या मार्गाने चालवले आहेत, सेवेमधील प्रभूचे कार्य, कठीण प्रसंगी त्याने दिलेली मदत, धोक्यात त्याचं संरक्षण. जर मी या सर्व गोष्टी एक एक करून आठवू लागलो तर मला आश्चर्य वाटेल, मी हे सर्व कसे पार केले. या सर्व गोष्टींमध्ये मी एवढी मोठी सेवा कशी करू शकलो. यामागे एकच कारण आहे आणि ते म्हणजे देवाची दयाळू कृपा. हे माझ्या पात्रतेमुळे नाही किंवा माझ्या पवित्रतेमुळेही नाही. हे माझ्या धार्मिकतेमुळे नाही, तर देवाच्या कृपेने आहे. तुमच्या आयुष्यातही फक्त मागे वळून पहा. हे सर्व मी माझ्या ताकदीनं केलं का? हे सर्व माझ्यामुळे घडलं का? नाही, हे देवाच्या कृपेनेच आहे. तुम्हाला माहितीये का, कृपा, दयाळू कृपा म्हणजे काय? ती म्हणजे अशा व्यक्तीवर देवाचा अनुग्रह जी पात्र नाही. प्रत्येक सेवेनंतर मी विचार करायचो, मी प्रभूसाठी हे सर्व करण्यास पात्र कसा आहे. जर मी विचार केला आणि पाहिलं तर मी अजिबात पात्र नाही. माझ्या पात्रतेमुळे प्रभू हे सर्व करत नाहीत. हे ना माझ्या धार्मिकतेमुळे आहे, ना माझ्या भक्तीमुळे. मग हे सर्व कसं घडतं? हे माझ्यासारख्या अपात्र व्यक्तीवर देवाच्या कृपेनेच आहे. मी ते लक्षात ठेवीन आणि प्रभूचे आभार मानीन. प्रभू, हे सर्व तुझ्या कृपेने आहे. कृपया माझ्यापासून ही कृपा कधीही दूर करू नकोस. मी प्रभूच्या कृपेचे आभार मानीन आणि प्रार्थना करीन. त्याची दयाळू कृपा महान आहे. प्रभूची तुझ्यावर असलेली दयाळू कृपा खूप मोठी आहे. कधी कधी तुला वाटेल, अरे मी तर अजिबात पात्र नाही. माझ्यावर इतकं मोठं काही घडावं हे कसं शक्य आहे? माझ्यात काय पात्रता आहे? हे प्रत्येक माणसासाठी खरं आहे. देव आपल्याला आपल्या पात्रतेमुळे नाही, तर आपल्या कृपेने आधार देतो आणि मार्गदर्शन करतो. हे लक्षात ठेव आणि प्रभूची स्तुती कर. देवाची कृपा आजचा संपूर्ण दिवस तुझ्यासोबत राहील. ती तुला दररोज आधार देईल. त्याच्या कृपेवर विसंबून राहा. त्याला सांग, प्रभू मी पात्र नाही, मला हे सर्व तुझ्या कृपेने मिळाले. प्रभूची स्तुती करायला सुरुवात कर. तो नम्रांना कृपा देतो. नेहमी प्रभूच्या पुढे स्वतःला नम्र ठेव. अभिमानाला जागा देऊ नकोस. असं समजू नकोस की हे सर्व मीच केलं, मी हे साध्य करू शकलो, मला हे करण्याची ताकद होती. त्याऐवजी स्वतःला नम्र ठेव, असं म्हणत, प्रभू हे सर्व तुझ्या दयाळू कृपेनच आहे. तू जितकं स्वतःला नम्र ठेवशील तितकी कृपा वाढेल. मी नेहमी नम्र मनासाठी प्रार्थना करतो. असं म्हणतो, मला नम्र मन दे. अभिमान कधीच माझ्या मनात येऊ नये. जर देवाची कृपा तुझ्या आयुष्यात टिकून राहावी असं वाटत असेल तर नम्रपणे चाल. तू आज प्रभूला असं सांगशील का, प्रभू तुझ्या कृपेनेच मी नष्ट झालो नाही. तुझ्या कृपेनेच मी आजपर्यंत आलो आहे. ही बदलणारी नाही आणि नवी कृपा नेहमी माझ्यासोबत राहू दे. हा संपूर्ण दिवस माझ्यासोबत राहा आणि माझ्यासाठी चमत्कार करा. मला नेहमी नम्रपणे चालण्यासाठी मन दे. मी येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.